नमस्कार. आजचा आपला विषय थेट आपल्या स्वयंपाकघरातून आणि आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे. आजकाल बाजारात मिळणाऱ्या चकचकीत तेलांच्या गर्दीत एक पारंपरिक आणि आरोग्यदायी पर्याय लपलेला आहे. तोच पर्याय आपण आज उलगडून पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का? आपण जे तेल रोजच्या जेवणात वापरतोय ते आपल्या शरीराला खरंच पोषण देतंय का, की फक्त एक सवय म्हणून आपण ते वापरतोय? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला एका जुन्या पण अत्यंत प्रभावी पद्धतीकडे वळावं लागेल. आणि ती पद्धत म्हणजे लाकडी घाणा. हे नाव आपण कदाचित ऐकलं असेल किंवा आपल्या आजी आजोबांकडून नक्कीच ऐकलं असेल. ही तेल काढण्याची एक पारंपरिक नैसर्गिक पद्धत आहे जी शतकानुशतके आपल्याकडे वापरली जात होती. तर मग हे लाकडी घाण्याचं तेल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्यात तेलपियांवर कोणताही रासायनिक मारा न करता त्यांना कमी तापमानात दाबून तेल काढलं जातं. यामुळे होतं काय की तेलातील नैसर्गिक पोषक तत्व, त्याचा तो मूळ खमंग सुगंध आणि त्यातले औषधी गुणधर्म हे सगळं जसंच्या तसं टिकून राहतं. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे तेल बनवण्याची पद्धत. कारण तेल कोणतं आहे यापेक्षा ते कसं बनवलं गेलंय यावरच त्याची गुणवत्ता आणि आपले आरोग्य अवलंबून असतं. आता हा फरक बघा, अगदी स्पष्ट आहे. एकीकडे आहे लाकडी घाण्याचं तेल, जे कमी तापमानात नैसर्गिकरित्या आणि शून्य रसायनं वापरून बनतं. त्यामुळे त्यातले सगळे चांगले घटक शाबूत राहतात. आणि दुसरीकडे आहे रिफाईंड तेल, जे अत्यंत जास्त तापमानावर तयार होतं. यात हेक्झेनसारखी रसायनं वापरून तेल काढलं जातं आणि मग ते स्वच्छ दिसावं म्हणून त्यावर ब्लीचिंगसारख्या अनेक प्रक्रिया केल्या जातात. या सगळ्या प्रक्रियेत तेलातलं सत्वच निघून जातं. एक गोष्ट तर नक्की, तेल काढण्याची पद्धतच ठरवते की ते आपल्यासाठी किती फायदेशीर आहे. नैसर्गिक पद्धत असेल तरच नैसर्गिक फायदे मिळणार. सगळा खेळ आहे तो पद्धतीचाच. चला तर मग आता जरा खोलवर जाऊन बघूया की हे नैसर्गिक तेल आपल्या शरीराला आतून नेमकं कसं पोषण देतं आणि याचे फायदे काय काय आहेत. सगळ्यात आधी आपलं हृदय. ह्या तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 सारखे चांगले फॅटी ॲसिड्स नैसर्गिकरित्या असतात. हे चांगले फॅट्स रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कमी करायला मदत करतात, ज्यामुळे आपलं हृदय निरोगी राहतं. आणि हो, पोटासाठी तर हे एकदम उत्तम, कारण हे तेल इतकं हलकं असतं की ते सहज पचतं. यामुळे अपचन किंवा पोटदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. आणि म्हणतात ना, पोट साफ तर आरोग्य माफ. आता बघा, या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या शरीराचे सैनिकच. ते शरीरातील हानिकारक घटकांशी लढतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. यामुळे सर्दी खोकल्यासारखे छोटे मोठे आजार दूरच राहतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? कमी तापमानामुळे यातली महत्वाची जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के ही तशीच्या तशी टिकून राहतात, जी रिफाईंड तेलात उष्णतेमुळे नष्ट झालेली असतात. यातील नैसर्गिक घटक शरीरातील सूज किंवा दाह कमी करतात. ज्यांना सांधेदुखी किंवा सूज येण्याचा त्रास असतो त्यांच्यासाठी तर हा एक नैसर्गिक उपायच आहे. बरं, आत्तापर्यंत आपण आरोग्याबद्दल बोललो, पण याचे फायदे फक्त शरीराच्या आतच नाहीत तर बाहेरही दिसतात, आपल्या सौंदर्यात आणि हो, आपल्या जेवणाच्या चवीत सुद्धा. हो, हे खरंय. हे तेल त्वचा आणि केसांसाठी एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. त्वचेला मुलायम ठेवतं, केसांना मुळांपासून पोषण देऊन त्यांना चमकदार बनवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात कोणतीही रसायनं नसल्याने हे पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि चवीचं काय सांगू, जेवणात जो एक पारंपरिक अस्सल सुगंध येतो ना, तो याच तेलामुळे. ह्या तेलामुळे भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला एक वेगळीच खमंग चव येते. जेवणाची लज्जत अक्षरशः वाढते. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर लख्ख स्पष्ट होतीये. लाकडी घाण्याचं तेल निवडणं म्हणजे फक्त तेल बदलणं नाही, तर ते आरोग्य आणि परंपरेकडे टाकलेलं एक जाणीवपूर्वक पाऊल आहे. हे गणित अगदी सोपं आहे. जेव्हा आपण नैसर्गिक प्रक्रिया निवडतो तेव्हा तेलातील महत्त्वाचे पोषक घटक आपोआप जपले जातात आणि मग त्याचे चवफेर फायदे आपल्या शरीराला मिळतात. थोडक्यात सांगायचं तर लाकडी घाण्याचं तेल वापरणं म्हणजे फक्त तेल बदलणं नाही, तर आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाकडे परत जाणं आहे. दीर्घकालीन निरोगी आयुष्यासाठी हा एक संपूर्ण आणि नैसर्गिक पर्याय आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे.
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपली निवड नक्की काय असेल यावर नक्कीच विचार करा.